नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदा, ती नमामी पडो देह माझा सदा, ती नमामी. परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घौडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरार बाजी, येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचेही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे. अहो जागणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जागणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. अहो जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते.
काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. अशा जिजाऊचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता, जगात एक होता. अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र बाहेर संपूर्ण देशात व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत उत्साहाने साजरी होत आहे. व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात आहे. महाराष्ट्राच्या अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. आजचे राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे. दुर्दैव या मातीचं. आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरलेले आहे. आजचे राजनेते शिवरायांच्या नावाने मतपेटीत मतांची भीक मागत फिरत आहेत. मावळ्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज राजकीय लढवय्ये नक्कीच होते, परंतु विशिष्ट एखाद्या पक्षासाठी मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते. आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो. जाती धर्मात शिवरायांना गुंतवून ठेवले जाते. ही लाजिरवाणी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अंमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता, तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता. जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाई जिंकण्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराजांच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले, परंतु जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. असे होते आमचे रयतेचे राजा छत्रपती शिवराय. आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टींचे चिंतन करावे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतं. शिवाजी होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार, इतरांविषयी प्रेम व महिलांविषयी आदर हवा. मावळ्यांनो, आज गरज आहे हे समजून घेण्याची की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.